नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा सुरू झालाय। मनोज जरांगे, बजरंग सोनवणे, पृथ्वीराज चव्हाण मोर्चामध्ये सहभागी झालेत। पुण्यामधल्या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झालेला आहे। नहीं चलेगी अब दादागिरी नहीं चलेगी असे फलक जे आहेत ते सामान्यांच्या हातामध्ये आहेत आणि काळ्या फिती बांधत काळे फलक झळकावत या ठिकाणी संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। या मुकमोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस आपला संताप जो आहे तो व्यक्त करतोय। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेला आहे। तर पृथ्वीराज चव्हाण हे काही वेळापूर्वीच या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग आहे। रेणापूर, त्याच्यानंतर बीड, परभणी या ठिकाणी मोर्चे निघालेले होते। सर्वपक्ष मोर्चे निघालेले होते आणि आता पुण्यामधून जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात रणजित यांच्याकडे। रणजित, कृषाली, आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जे आहे ते पुण्यात जन आक्रोश मोर्चाचं जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाहिलं तर लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग जो आहे तो असणार आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय असतील किंवा मनोज जरांगे असतील, खासदार बजरंग सोनवणे, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी अनेकांनी हातात फलक घेऊन एक लाख मराठा, त्याचप्रमाणे धनंजय गोप या आरोपींना फाशी झाली पाहिजे, नहीं चलेगी दादागिरी अशा आशयाचे फलक घेऊन जे आहे आता संतोष देशमुख यांना न्याय मागत हा मोर्चा जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की राज्यात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यात अशा प्रकारचे मोर्चे जे आहेत ते सुरू होते। त्याचप्रमाणे आता आज जो आहे तो पुण्यातील मोर्चा जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच रणजित, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर पुण्यामधला जन आक्रोश मोर्चा